आदिवासी आमदारांचा मंत्रालयात आंदोलन सुरू झालेले आहे। मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर आमदारांनी या ठिकाणी उड्या घेतलेल्या आहेत। नरहरी झिरवाळांसह आमदार थेट सुरक्षा जाळीवर उडी घेताना दिसतात। फडणवीसांसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आमदार आक्रमक झालेले आहेत। धनगर समाजाच्या एसटी मधून आरक्षण देण्यास आमदारांचा विरोध आहे। आंदोलक आमदारांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलेले आहे। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। नरहरी झिरवाळांचा आमदार थेट सुरक्षा जाळीवर उडी घेताना दिसलेले आहेत। धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यास विरोध आहे आमदारांचा आणि याच मुद्द्यावर आता आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारलेल्या आहेत। सुरक्षा जाळीवरून आमदारांना सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर आता आमदारांचं मंत्रालयातच या ठिकाणी आपण पाहतोय ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। मुख्यमंत्री ऐकत नसतील तर प्लॅन बी तयार आहे असं झिरवाळ म्हणतात। मंत्रालयातील संरक्षक जाळीवर झिरवाळांनी आंदोलन केलेलं आहे। पोलिसांनी या आमदारांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। आदिवासी समाजाच्या आमदारांचं हे आंदोलन आपण पाहतोय। धनगर समाजाच्या एसटीतून आरक्षण देण्यास धनगर समाजाच्या एसटी मधून आरक्षण देण्यास आमदारांचा विरोध आहे आणि याच करता किरण लहमाटे हेमंत सावराव हे देखील जाळीवर उतरलेले पाहायला मिळतात। झिरवाळांसह किरण लहमाटे हेमंत सावराव सुद्धा जाळीवर उतरलेले होते। जाळीवरून या आमदारांना सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर आमदारांचं आता या मंत्रालयातच ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। पेसा कायद्याअंतर्गत पदभरती करण्याची मागणी आणि याच मागणी करता आज मंत्रालयात बैठक होती फडणवीसांसोबत। ही बैठक निष्फळ ठरली आणि याच करता आमदार आक्रमक झाल्याचं कळतंय। झिरवाळ खोसकरांच्या संरक्षक जाळीवर या उड्या पाहायला मिळत आहेत। सुरक्षा जाळीवर आंदोलकांनी उतरत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। आदिवासी आमदारांचा मंत्रालयात हे आंदोलन पोलिसांनी सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। आंदोलकांना किरण लहमाटे हेमंत सावराव हिरामण खोसकर यांचं हे आंदोलन मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उतरत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पेसा भरतीचा प्रश्न सुटत नसल्यानं आदिवासी समाजाचे आमदार मंत्रालयात पोहोचलेले होते। या महत्त्वाच्या मुद्द्यावर खरं तर आक्रमक झालेले होते आणि याच मुद्द्यावर आंदोलन करण्यात येत आहे। विधानसभा उपाध्यक्षाला अपमान हा राज्याला तुमचा प्रोटोकॉल असतो। तुमच्या प्रोटोकॉलनुसार नेत्याच्या डोळ्यात अश्रू आहेत। तुम्ही मला बाईटरने मारायचं विधानसभेच्या उपाध्यक्षाला प्रयत्न केल्यामुळं या सगळ्याविषयी बोलण्याकरता संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिरसाटजी, या ठिकाणी आमदारच आंदोलन करताना दिसतायत, संरक्षक जाळीवर उड्या मारतायत। नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना माहिती की जाळ्यावर उड्या मारल्याने आंदोलन चालत नसतं। त्यांना सगळा जो अधिकार आहे मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा, आता कॅबिनेटची बैठक चालू होती, त्यांनी त्या मुख्यमंत्री साहेबांना आणि त्यांच्या पक्षाचे नेते जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादांना भेटून आपला प्रश्न त्यांच्याकडून सोडून घेणं हे अपेक्षित होतं। परंतु अशा प्रकारे का हायलाइट होण्याचा प्रयत्न केला याबद्दल मला
सांगता येणार नाही, परंतु हे असं योग्य नाही. जे रस्ते आहेत, आपल्याकडे जे मार्ग आहेत, त्या मार्गाने जर आंदोलकाला किंवा समाजाला जर न्याय द्यायचा प्रयत्न केला असता तर कदाचित समाजाने सुद्धा त्यांचं आणखीन त्याच्याबद्दलचं मत पॉझिटिव्ह झालं असतं आणि लोकांनी सुद्धा त्यांना धन्यवाद दिले असते. शिरसाटजी, असाही इशारा देण्यात येतोय या सगळ्या मुद्द्यावर, जर सरकारनं आमचं ऐकलं नाही तर मात्र राज्यभर तीव्र आंदोलन केलं जाईल. आता निवडणुकीच्या तोंडावर तो प्रत्येक जण तीव्र आंदोलन करतोय आणि त्यांना असं वाटतं की 2 दिवसात सर्व निर्णय झाले पाहिजेत, परंतु काही ज्या कायदेशीर बाबीत अडचणी आहेत या आपल्याला पाहाव्या लागतील. असं एकदम एखाद्याला आश्वासन देणं हे योग्य नाही. मग तो लोकशाही म्हणजे निवडणुकीचा जुमला असं कोणी म्हणता कामा नये. आणि म्हणून सरकार विचारपूर्वक आणि खंबीर, जे कधी न हटवू शकणार नाही अशा पद्धतीचा त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करत आहे. आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहिती आहे की या सरकारने दिलेल्या ज्या काही आश्वासन आहेत त्याची पूर्ती या सरकारने केलेली आहेत. म्हणून आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी जे योग्य आहे ते निश्चित देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद शिरसाटजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर आंदोलन करण्यात आलेल्या आमदारांकडून, पण नरहरी झिरवळ हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी आंदोलन करून प्रश्न सुटणार नाहीत याची त्यांना जाणीव आहे. मुख्यमंत्र्यांशी त्यांनी भेट घेऊन चर्चा करायला हवी होती अशी प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. मंत्रालयातल्या जाळीवर उतरत आमदारांनी उड्या मारलेल्या आहेत, आंदोलन केलेलं आहे. बरं, या आमदारांच्या काय मागण्या आहेत ते सुद्धा आपण पाहूया. तर पेसा भरती आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाच्या आमदारांचा विरोध आहे. पेसा भरतीचा प्रश्न सुटत नसल्यानं आदिवासी समाजाचे आमदार हे मंत्रालयात पोहोचलेले होते. मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष काय करतात रे. ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. नरहरी झिरवळ या सगळ्या मुद्द्यावर आता काय वक्तव्य करतायत. जोरदार घोषणाबाजी केली जाते मंत्रालय परिसरात. आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या आहेत. जोरदार घोषणाबाजी मंत्रालय परिसरात. मुख्यमंत्र्यांची भेट खरं तर हवी होती या सगळ्या मुद्द्यावर असं झिरवळ म्हणतायत. ऑडिओ चेक 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 चेक. आंदोलन करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी आमदारांना मंत्रालयातच आता ठिया दिला जातोय या आमदारांकडून. अर्थात आदिवासी आमदारांचं मंत्रालयातलं हे आंदोलन, जोरदार मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या आहेत. पेसा भरती आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाच्या आमदारांचा विरोध आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून. स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? जोरदार घोषणाबाजी केली जाते, झिरवळांचं नेमकं काय म्हणणं आहे? लागवी नक्कीच पेसा कायद्याअंतर्गत आदिवासी मुलांची भरती व्हावी अशा प्रकारची मागणी ही नरहरी झिरवळ त्यांच्यासह जे आमदार आज आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्यांची आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे आमदार ते आंदोलन करतात. आज मात्र या आंदोलनाचा कुठेतरी कडेलोट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मंत्रालयातील जी सुरक्षा जाळी यावरती या सर्व आमदारांनी उडी मारली, निषेध व्यक्त केलेला राज्य सरकारचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुसते आश्वासन देतात असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. एकूणच नरहरी झिरवळ यांनी सुद्धा या मंत्रालयाच्या जाळीवरती उडी मारली होती. त्यांना सुद्धा काही ठिकाणी दुखापत झाली असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये नरहरी झिरवळ हे नक्की त्यांच्या दुखापत झालेले भाग कोणते ते सांगणार, त्यांना डॉक्टरकडे सुद्धा नेण्यात येणार. त्यांची तपासणी सुद्धा डॉक्टरांकडून करण्यात आलेली आहे. मात्र मुख्यमंत्री असो किंवा एकूणच आता 7व्या माळ्यावरती जी बैठक सुरू आहे केंद्रीय राज्य मंत्रिमंडळाची, या मंत्रिमंडळातील एकही सदस्य अद्यापही या नरहरी झिरवळ आणि त्यांच्या सदस्यांसोबत असलेल्या आंदोलनामधील जे सदस्य आहेत त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले नाहीत. मात्र थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी नरहरी झिरवळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जातात का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. लागवी निश्चित संजय शिरसाट यांच्याशी आपण काही वेळापूर्वी संवाद साधलेला होता. स्वप्नील, जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते, झिरवळ काही बोलतायत का?
साहेब 2 मिनिट खाली बोल देंगे 2 मिनिट बोला ना फक्त 2 मिनिट बोला ना 2 मिनिट यावर मात्र काही बोलल्यास नरहरी झिरवळ यांनी नकार दिलेला आहे। प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। आमदारांचा आता मंत्रालयातच हे ठिय्या आंदोलन आपण पाहतोय। पेसा भरती आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाच्या आमदारांचा विरोध आहे। याकरता जी बैठक होती फडणवीसांच्या दालनात ती बैठक निष्फळ ठरली आणि आक्रमक झालेल्या आमदारांनी मंत्रालयातील या जाळीवर संरक्षक जाळीवर उड्या मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सगळ्या आमदारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेले आहे। सरकार जोवर या सगळ्या मुद्द्यावर निर्णय घेत नाही तोवर मागे हटणार नाही असा पवित्रा आता या आमदारांकडून घेण्यात आलेला आहे। तर जे झालं ते गैर आहे। झिरवळ जबाबदार पदावर आहेत, असं असताना ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतात, संवाद साधू शकतात, पण अशा पद्धतीनं न्याय कधीही मिळत नाही। संवाद साधणं महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया या मुद्द्यावर संजय शिरसाट यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली आहे। आदिवासी आमदारांचं मंत्रालयातलं हे आंदोलन, तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। 2 महत्त्वाच्या बातम्या या घडीच्या। एकीकडे क्रिटिकेअर रुग्णालयातून गोविंदाला डिस्चार्ज मिळालेला आहे। आपल्या फॅन्सना हात उंचावून अभिवादन करत या ठिकाणी गोविंदा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जातानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर दुसरी बातमी मंत्रालयातली। काही वेळापूर्वी मंत्रालयाच्या या संरक्षक जाळीवर आदिवासी समाजाच्या आमदारांनी उड्या मारत आंदोलन केलं होतं। या सगळ्याविषयी बोलण्याकरता विजय वडेट्टीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, विरोधी पक्षनेते। वडेट्टीवारजी, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या प्रकारावर? नाही, हा प्रकार जो झाला मुख्यमंत्र्याच्या अनास्थेमुळे, मुख्यमंत्र्याच्या दुर्लक्षामुळे, मुख्यमंत्र्यांची वेळ हे सगळे आदिवासी आमदार मागत होते, वेळ त्यांना दिली गेली नाही। कालपासून त्यांनी ते आंदोलनाचा पवित्रा पर्वापासून घेतल्यानंतर गांधी जयंतीपासून की त्यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली पण भेटायला तयार नाही। त्यांची समजूत घालायला पाहिजे की जो JR काढला धनगर समाजाचा त्यावर या सगळ्या आंदोलनाचा आमदारांचा रोष होता। विधानसभेचे उपाध्यक्ष खुद्द स्वतः असताना, सत्ताधारी पक्षातील बहुसंख्य आमदार असताना सुद्धा या सरकारला त्यांना भेटायचाही जर वेळ नसेल आणि त्यांचे प्रश्न समजून किंवा त्यांना न्याय देण्याची, आदिवासी समाजाला न्याय देण्याची यांची जर भूमिका नसेल तर ते ही सरकार त्या खुर्चीवर बसायचं लायकीचं राहिलं काय? यांची लायकी तरी राहिली काय या सरकारची आणि या लोकांची? मुळात प्रश्न असा येतो की जो JR काढलाय तो JR संदर्भात हे विचारायला गेलेत या JR मुळे आदिवासी समाजाचं नुकसान होत आहे, धनगर समाजाचं काही JR काढला असेल तर त्यांची समजूत करण्याची आवश्यकता होती, त्यांना त्यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता होती। परंतु जर आदिवासीच्या प्रश्नासंदर्भात या सरकारला काही देणं घेणं नसेल आणि म्हणूनच ते चर्चा करण्यासाठी तयार नसतील तर यासाठी सत्ताधारी खुद्द पक्षातील आमदार आणि उपाध्यक्ष विधानसभेचे हे उडी मारून स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतात, तरी पण यांना कुठली लाज वाटत नाही राज्यकर्त्यांना। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानतो। आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आपण पाहतोय पेसा भरती आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन पुकारलं जात आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता बच्चू कडू आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बच्चू कडूजी, काय म्हणणं आहे तुमचं? आमदारांनाच आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। मला असं माहित नाही पूर्ण कशासाठी ते बसले आहे तिकडे उड्या टाकताय, पण मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे का सातत्यानं केंद्रात आणि राज्यात
भारतीय जनता पार्टीचं राज्य असल्यावरही आमदारांना आंदोलन करावं लागतं. त्याच्यावरून प्रशासन आणि आमचे मंत्री काय काम करताय याच्यावरून लक्षात येतंय. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आमदारावर ही अवस्था येत आहे. असाही इशारा देण्यात येतोय, जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडू. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा आहे. त्यांना आमचा शांत मार्ग हे आहे, तुम्ही प्रहारमध्ये यावं, आम्ही लगेच सोडून टाकू त्यांचे प्रश्न. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी मात्र बच्चू कडू यांनी दिलेलं उत्तर फार काहीसं वेगळं आहे. नरहरी झिरवळ यांनी प्रहारमध्ये यावं, आमच्या पक्षात यावं, आम्ही तुमचे प्रश्न सोडवून टाकू असं बच्चू कडू म्हणतायत. आदिवासी आमदारांचं मंत्रालयातलं हे आंदोलन, मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उतरत आमदारांनी आंदोलन केलेलं आहे. पेसा भरती आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. या सगळ्या मुद्द्यावर आज मंत्रालयात बैठक होती फडणवीसांच्या दालनामध्ये, पण ही बैठक निष्फळ ठरल्यानंतर आमदार आक्रमक झाल्याचं वृत्त आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, आपण पाहतोय मंत्रालयातच आमदारांनी आता ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे. निश्चित मंत्रालयात आमदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. काही वेळापूर्वी बैठक झाली, ती बैठक निष्फळ ठरली, त्यामुळे आमदारांनी संतापाचा कडेलोट झाला आणि आमदारांनी सुरक्षा जाळीवरती उड्या घेत निषेध व्यक्त केला. मात्र यानंतर आपण बघतो या ठिकाणी गोंधळ मंत्रालय परिसरात सुरू झालेला आहे. आमदारांची समजूत काढण्याचा जे प्रयत्न आहे ते पोलीस सुद्धा करत आहेत आणि दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचे कोण सदस्य या ठिकाणी येतात का आणि त्यांची समजूत काढतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अद्याप या ठिकाणी कोणताही सरकारी प्रतिनिधी हा या आमदारांच्या संपर्कात आलेला नाही किंवा या ठिकाणी त्यांची समजूत काढण्यासाठी आलेला नाहीये. मात्र यामुळे पेसा हा कायद्याअंतर्गत भरती झालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा करत या सर्व जे हे आदिवासी समाजातील जे आमदार या ठिकाणी बसलेले आहेत. आमदार यासोबत खासदार सुद्धा आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधीच आता मंत्रालयामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळतात. एकीकडे राज्य सरकार सर्वसामान्यांचं सरकार असल्याचं सांगलं, मात्र इकडे जे काही दिवसांपूर्वी जे सत्ताधारी पक्षामध्ये असलेले आमदार ते सुद्धा आता आंदोलन करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एक जे आंदोलन सुरू झालेलं आहे यामुळे चर्चांना वाव झालेला आहे. त्यामुळे इकडे मंत्रालयामध्ये हे आंदोलन सुरू झाल्यामुळे आता तिथे मंत्रालयातील सर्व अधिकारी असतील किंवा राज्य मंत्रिमंडळातील सदस्य असतील हे अद्यापही या ठिकाणी आलेले नाही. मात्र थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी त्यांचे संपर्क साधतील आणि समजूत काढण्याचा प्रयत्न करतील असं सांगितलं जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदार हे ऐकण्यास तयार नाहीयेत. त्यांनी या ठिकाणी हे आंदोलन हे दुसऱ्या मजल्यावरती सध्या केलेलं आहे आणि या ठिकाणी पण नरहरी झिरवळ सुद्धा आहेत, श्रीनिवास वनगा असतील, खासदार हेमंत सावरा सुद्धा या ठिकाणी आहेत आणि एकूणच जे आमदार या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून रोष व्यक्त करण्यात येतो आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक सुद्धा या दुसऱ्या मजल्यावर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा घोषणाबाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळते. निश्चित कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे स्वप्नील. या बैठकी अंतर्गत हा सगळा मुद्दा चर्चेला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. नक्कीच काही ठिकाणी 7व्या मजल्यावर कॅबिनेटची बैठक सुरू आहे आणि आता बघतोय दुसऱ्या मजल्यावरती हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेऊन कॅबिनेटमध्ये या संदर्भात चर्चा केली जाते का अशी सुद्धा आता चुनचुन या ठिकाणी लागलेली आहे. मात्र जर या ठिकाणी या आमदारांशी संपर्क न साधता या ठिकाणी बैठकमध्ये जर काही निर्णय घेतले तर ते या आमदारांना पसंत पडतील का की आमदारांची समजूत काढू शकतील का असा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो. मात्र या ठिकाणी आमदाराचे प्रतिनिधी किंवा आमदाराचं एक शिष्टमंडळ हे या कॅबिनेट बैठकीमध्ये किंवा इतर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये तरी यांना सामावून घेण्यात येत आहे का याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे. मात्र या जे आमदार आहेत ते त्यांच्या पेसा कायद्याअंतर्गत भरती झाली पाहिजे या मागणीवरती ठाम आहेत. जर ही मागणी पूर्ण झाली तर आमदार हे आंदोलन माघार घेतील असं एकंदरीत बोललं जातं. जी जो उल्लेख खरं तर केला जातोय स्वप्नील, ही बैठक निष्फळ ठरली, नेमकं काय या बैठकीत चर्चेला गेलं, काय ही बैठक निष्फळ ठरली, नेमक्या कुठल्या मुद्द्यावर अडू नये हे सगळं
लागी पैसा कायद्याअंतर्गत आदिवासी समाजातील जी मुलं आहेत त्यांची भरती ही झाली पाहिजे, थेट भरती करावी अशा प्रकारची मागणी आहे। मात्र या मागणीमध्ये हे सरकार काहीशी कारणं देत अशा प्रकारची उत्तर ही या आमदारांकडनं सांगण्यात येत आहेत। मात्र नक्की कोणकोणती कारणं या बैठकीमध्ये चर्चा केली आहेत हे अद्याप नरेश झिरवळ यांनी स्पष्ट केलेलं नाही। मात्र त्यांची एक जी मागणी आहे तीच मागणी, त्या मागणीवरती ते ठाम आहेत आणि ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी दिली जाते। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घ्यावी अशी मागणी आता केली जाते। स्वप्नील, आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर आमदारांचं हे आंदोलन, त्यानंतर मंत्रालयातच ठिय्या आंदोलन आता केलं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घ्यावी अशी मागणी आता जोर धरतीये। पेसा कायद्याअंतर्गत पदभरती करण्याची आमदारांची मागणी आहे। पेसा भरती आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आदिवासी समाजाचे हे आमदार आक्रमक झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांची भेट घ्यावी अशी मागणी आता जोर धरतीये। आदिवासी समाजातील मुलांची पेसा कायद्याअंतर्गत भरती व्हावी या प्रमुख मागणी करता म्हणून आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ही बैठक निष्फळ ठरल्यानं आता आदिवासी समाजाचे हे आमदार आक्रमक झाले आणि या आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या घेत आंदोलन केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।